ಈ ಗುರಿ ಜಗತ್ತಿಗೆ ಬೆಳಕಾಗಬೇಕಾದ್ರೆ ತಾನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯ ಸಹ ಜಗತ್ತಿಗೆ ಬೆಳಕಾಗಬೇಕು ನಿಲ್ಸ್ಕೊಂಡ ಈ ನೀವು ಕಮಿಟಿಯವರಾಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ಆಗಲಿ ತಮಗೆಲ್ಲ ಏನೇ ಕಷ್ಟ ಆದರೂ ಸಹ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಒಳ್ಳೆಯವರಾಗಲಿ ಮತ್ತು ಸಮಾಜ ಒಂದು ಉನ್ನತಿಗೆ ಬರಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅವರು ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ದಂಡ ಕೊಟ್ಟು ನಿಂತು ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ಬೆಳೆಸಾಕತ್ತಾರ. ಅವರೆಲ್ಲ ಕಲ್ಯಾಣ ಆಗಲಿ, ಇದೇ ರೀತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಆ ಸದ್ಗುರಿನ ಚನ್ನಾಳದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನತಮಸ್ತಕ ಮಾಡುತ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭವಾಗಲಿ. ಜೈ ಸದ್ಗುರು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೈ, ಸಂತ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೈ, ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೈ. ज्ञानाची शिदोरी या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळालेली आहे. याचा सर्वांनी सदुपयोग करून घ्यावा असा संदेश आपल्या आशीर्वादाला दिलेल्या परमपूज्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि देवस्थान कमिटीच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि यानंतर आपल्या महसुलीचे पोलीस पाटील सन्माननीय श्री अशोक बाबा यांनी आपलं अनुगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय स्वामीजी हा कार्यक्रम सांगितल्याप्रमाणे 5 वर्ष दीपोत्सव झाला. त्या दीपोत्सवाला मी आलो होतो. इथं आता प्रवचन या वस्तू चालू आहे. एक महिनाभर सातत्याने हा कार्यक्रम चालू होता. ठीक आहे, गेल्याने होत आहे ते आम्ही केलेली पाहिजे असा एक आदर्श शहराला मारी आणि त्यांचे सहकारी ज्या ठिकाणी मंदिराचं आणि अशा ठिकाणी जे उपयोग केले त्याच्यामागं एखादं कार्यासाठी एखाद्या देण्यासाठी राष्ट्रपती समर्थ होत असतात. तर ते काम शेवटी जातं त्यात मल्लिकार्जुन मठ सगळीकडे असंच नाही. गाडी अगदी कमी असे देवस्थान ऐकली आहे. तर हे जवळपास प्रसिद्ध आहे. देवस्थान माझ्या घरी माझ्या घरी मल्लिकार्जुन टावर आहे. टावर माझ्या घरी असते आणि 1-2 महिन्यासाठी तिकडं देवस्थानामध्ये येते. कार्यक्रम तर या व्यतिरिक्त माझं यात काय नियोग आहे नाही. मला सांगायचं असं वाटतं की समाजाला त्रास मिळते एखाद्या